एसएटी कोर्स आहे असा एक तंत्र जे आपल्या सर्वांनाच देतं एआयचा मंत्र. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी कुमारी संस्कृती दत्तात्रय गायकवाड तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचं जग हे विज्ञानाचं युग आहे, अत्याधुनिक युग आहे. या विज्ञानाच्या युगात आपल्या सर्वांनाच संगणकाची फार गरज आहे, कारण संगणक आजच्या जगात काळाची एक गरज बनला आहे. संगणक सर्वांकडे असणं आवश्यक आहे, कारण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपण एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यासाठी आपल्याला गरज आहे ती म्हणजे संगणकाची. असंच या तंत्रज्ञानाच्या युगात महत्त्वाचं पाऊल टाकत असताना अभिजित सर यांच्या मार्गदर्शनामुळे आणि युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम बिद्री येथील MSIT कोर्समुळे आम्हाला खूप मदत झाली. त्यामुळे मी सरांचे प्रथम मनापासून आभार मानते. या MSIT कोर्समध्ये हा 3 महिन्यांचा सुखकर, आनंदमय आणि नवनवीन शिकण्याचा प्रयोग कसा झाला, त्यामध्ये आम्ही काय काय शिकलो, काय काय जाणून घेतले हे आपल्या समोर सांगण्यासाठी आज हा एक छोटासा प्रयोग आम्ही सादर करत आहोत. MSIT म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगण्यासाठी येत आहे श्रेया पवार. नमस्कार, मी श्रेया पवार. MSIT म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? MSIT म्हणजे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हा कोर्स MKCL द्वारे राबवला जातो. हा कोर्स व्यापक संगणक कोर्स आहे. धन्यवाद श्रेया. आपण एखादं काम कोणत्या ना कोणत्या तरी उद्देशानेच करत असतो. असाच MSIT कोर्सचाही काही उद्देश आहे, तो आपल्या समोर स्पष्ट करण्यासाठी येत आहे प्रचित. MSITचा उद्देश म्हणजे लोकांना संगणक वापरण्याची माहिती देणे आणि डिजिटल युगात सक्रिय करणे. धन्यवाद प्रचिती. या MSITच्या कोर्स माध्यमातून आपण काय काय शिकलो, काय काय जाणून घेतले, काय काय नवीन माहिती आत्मसात केली हे आपल्या समोर सांगण्यासाठी येत आहे सृष्टी. MSIT मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा पेंट, नंतर MS वर्ड, नंतर MS एक्सेल, नंतर पॉवर पॉइंट ऍक्टिव्हिटी बऱ्याच घेतल्या सरांचे हे खूप आभार. त्यामध्ये ईमेल कसा तयार करायचा व ऑनलाईन मीटिंग कशी अरेंज करायची हे सरांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद सृष्टी. ह्याच्यापूर्वी आम्हाला लिंक कशी तयार करायची किंवा QR कोडद्वारे काम कसं करायचं, स्वतःचा ईमेल ID कसा तयार करायचा ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती. ती आम्हाला अभिजित सरांनी दिली, त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते. आता या 3 महिन्याच्या MSITच्या प्रवासात काय काय घडलं हे आपल्या समोर सांगण्यासाठी येत आहेत आमच्या ग्रुपमधील काही मुली, म्हणजेच MSIT कोर्स नंतर त्यांच्यामध्ये झालेली चर्चा. हाय साक्षी, काय करत आहेस? काय नाही, मोबाईलवर रील्स बघत आहे. तुम्ही कुठून आलात? आम्ही MSIT क्लास मधून. MSIT मध्ये काय शिकवतात? आज मी MSIT क्लास मध्ये एक्सेल शीट कशी बनवायची हे शिकले, खूप छान वाटलं. अगं, मी तर मोबाईल मध्ये रील्स बघत आहे. तू तर क्लास मध्ये जाऊन आलीस. तू काहीतरी खूप शिकले असशील. अगं साक्षी, मोबाईल वापरायचा पण योग्य करण्यासाठी संगणकाचे ज्ञान खूप उपयुक्त पडते आपल्याला. पण मला संगणक चालवता येत नाही, पण कीबोर्डचं काय करायचं? अगं, काय चाललंय तुमचं? आपल्याला प्रोजेक्ट बनवायचा आहे, स्लाइड्स तयार करायचे आहेत. ते कोण करणार? मी करते. पॉवर पॉइंटचा उपयोग करून आपल्याला सादरीकरण करता येते. हो, आणि इंटरनेटचा वापर करून आपल्याला योग्य संदर्भ देता येतो. हे सगळं आपण क्लासमध्ये शिकतो. हो, हे सगळं आपण MSIT क्लासमध्ये शिकू शकतो. तुमचं बोलणं ऐकून आम्हालाही MSIT शिकवू इच्छा आहे. तर मग वाट कसली पाहताय? आजच प्रवेश घ्या युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम बिद्री मध्ये. या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी मी सईला बोलवत आहे. नमस्कार. आज आम्ही जे सादरीकरण सादर केले ते सर्व गेल्या 3 महिन्यांपासून आम्ही काय केले, काय शिकलो, MSIT कोर्स मधून आम्ही जे काही शिकलो ते आज आम्ही इथे सादर केले. हे सादरीकरण तुम्हाला आवडले असावे अशी मी आशा करते.
हे सादरीकरण आम्ही अभिजित सरांकडून शिकलो. अभिजित सरांचे मी सर्वप्रथम आभार मानते. जेव्हा आम्ही युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम मध्ये प्रवेश घेतला तेव्हा आम्ही खऱ्या आयुष्यात AI चे टूल कसे हाताळावे हे शिकलो. यासाठी मी युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम बिद्री व अभिजित सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आमचे सादरीकरण संपन्न झाले असे जाहीर करते. धन्यवाद. डिजिटल आहे ज्ञानाची पायरी, म्हणूनच MSCIT आहे सर्वांसाठी आवश्यक खरी. म्हणूनच आजच प्रवेश घ्या युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम बिद्री मध्ये. धन्यवाद.